आज 15 जानेवारी मतदानाचा दिवस, पण सकाळी रेग्युलरसारखा माझा क्लास होता. क्लास झाल्यानंतर आता तयार झाले आणि मी आणि नम्रता आम्ही दोघंही निघालेलो आहोत मतदान करण्यासाठी. तसं तर आमचं सेंटर जरा जवळच होतं, पण जातानाच इथे नाही रिक्षा मिळाली, त्यामुळे आम्ही रिक्षाने गेलो. आणि तिथे गेल्यानंतर मग भरपूर जण अशी गर्दी होती. मग आम्ही सुद्धा मतदान वगैरे करून निघालो. येताना ना इथे नर्सरी पाहिल्यानंतर मी म्हटलं नम्रताला, चल मला एक ना फुलांचं झाड घ्यायचं आहे. कारण मी लास्ट टाईम पण फुलांचं झाड पाहिलेलं, पण तेव्हा आम्ही ना स्वामींच्या मठात चाललेलो म्हणून मी ते घेतलं नव्हतं. तर इथे आल्यानंतर आता 2-4 फुलांची झाडं पाहिली आणि शेवंतीचं झाड मस्तच वाटलं मला. तर म्हटलं चला ते तरी विचारून बघूया. आणि जरा इकडे तिकडे म्हणजे भरपूर झाडं थोडा वेळ पाहून झाल्यानंतर मग मी सिलेक्ट करायचं ठरवलं. आणि त्याचबरोबर ना झाड चांगलं वाढायला पाहिजे यासाठी ना त्याच्यासाठी कोणतं खत वगैरे आहे ते सुद्धा विचारून घेतलं. खरं तर अगदी ना घराच्या 5 मिनटावर पण 2च मिनटावर आहे हे शॉप, पण तरीसुद्धा येणं होत नाही. तर म्हटलं आज आलेली आहे तर ज्या ज्या वस्तू लागणार ना सगळ्याच घेऊन जाऊया, म्हणून काही खत वगैरे पण घेतले. आणि इथे ना अशा प्रकारचं हे दिव्यांचं पाहिलं, खूपच सुंदर एकदम छान अँटिक अशी डिझाईन होती. छान छान असे 2 डिझाईन त्यांनी मला दाखवले, तर त्यातलं कोणतं घेतलेलं आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच. सो चला आता इथे ना एवढी सुंदर सुंदर फुलं आणि झाडं ते सगळं पाहिल्यानंतर 2 झाडं सिलेक्ट केली. आणि त्याला म्हटलं की आता मी माती पण घेतलेली आहे, कुंड्या पण घेतलेल्या आहेत, तर एक काम कर तूच मला झाड लावून दे, म्हणजे घरी गेल्यानंतर ना पुन्हा ते माती वगैरे काढा झाड लावा, तेवढं मला सगळं ना खटाटोप करावा लागणार नाही. आणि मुलगा पण चांगला होता, हसत करत त्यानेसुद्धा मग दोन्ही झाडं मला लावून दिली. अगदी व्यवस्थित छानच लावली, त्यामुळे ना माझं टेन्शन गेलं की आता घरी जाऊन मला हे लावावं लागणार नाही आहे. आणि माती पण ना भरपूर आम्ही घेतलेली, म्हणजे 2 पूर्ण पॅकेट घेतले होते, त्यामुळे दोन्ही झाडांमध्ये छान असे लागले. तर तुम्हालाही झाडं घ्यायला आवडतात का मला कमेंट करून सांगा.